नमस्कार, आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह आणि मी जयश्री शेलार। पाहुयात जिल्ह्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा। लागलेल्या सांगली आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी आज मंगळवारी मतदान होणार आहे। सकाळी 7 वाजल्यापासून 2478 मतदान केंद्रांवर प्रक्रिया सुरू होणार असून जिल्ह्यातील 23,63,158 मतदार मतदानाचा हक्क बजावतील। जिल्ह्यातील इस्लामपूर आणि शिराळा हे 2 विधानसभा मतदारसंघ हातकणंगले लोकसभा मतदारसंघात समाविष्ट आहेत। मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून मतदान केंद्रांवर अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। सांगली लोकसभेसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत। भाजपचे संजय काका पाटील, स्वाभिमानीचे विशाल पाटील आणि बहुजन वंचित आघाडीचे गोपीचंद पडळकर यांच्यासह 12 उमेदवारांचं भवितव्य आज मतदान यंत्रात बंद होईल। मागील 15 दिवसांपासून लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्यानंतर रविवारी सायंकाळी प्रचार तोफा थंडावल्या। प्रत्यक्षात प्रचार थांबला असला तरी मतदानासाठी शेवटची रात्र असल्यानं कार्यकर्ते मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत होते। लोकसभा मतदारसंघासाठी आज सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत मतदान होणार आहे। जिल्ह्यातील 18,03,054 मतदार सांगलीचा खासदार ठरवतील। लोकसभा मतदारसंघातील 1,848 मतदान केंद्र आहेत। हातकणंगले मतदारसंघात इस्लामपूर विधानसभेसाठी 2,69,295 आणि शिराळा विधानसभेसाठी 2,90,779 मतदारसंख्या आहे। लोकसभा मतदारसंघात 18,000 दिव्यांग मतदार, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला, चालता न येणारे रुग्ण यांचा मतदानामध्ये सहभाग सुलभ व्हावा यासाठी प्रशासनानं विविध सुविधा पुरवण्यात आलेल्या आहेत। वोटर स्लिप, इपिक कार्डचं वाटप पूर्ण झाल्याचा दावा प्रशासनानं केलाय। कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। सांगली जिल्ह्यात भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी महाआघाडीच्या प्रचारार्थ विविध नेत्यांच्या प्रचार सभांचा धुरळा उडालाय। आरोप प्रत्यारोप, टोले कोपरखळ्या मारत नेत्यांचे शाब्दिक युद्ध सुरू होते। राजकीय टीका ते व्यक्तिगत हेवेदावे असा आगळावेगळा रंग यंदाच्या प्रचारात भरला होता। रोड शो, कोपरा सभा, मोटरसायकल प्रचार, पदयात्रांची तर रेलचेलच होती। सांगलीतील शामरावनगर येथील अरिहंत कॉलनीमध्ये कौटुंबिक वादातून पत्नीनेच पतीच्या डोक्यात पहारीनं वार करून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना काल रात्री उघडकीस आली। चंद्रकांत धोंडीराम साळुंखे असं मृताचं नाव आहे। या प्रकरणी 2 तासातच सांगली शहर पोलिसांनी संशयित पत्नीला ताब्यात घेतलं असून रात्री उशिरा तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। चंद्रकांत साळुंखे पत्नी माधवी आणि मुलांसोबत शामरावनगर येथील अरिहंत कॉलनीमध्ये राहत होते। त्यांचा गणपती पेठेत चहाचा गाडा आहे। रविवारी सकाळपासूनच पत्नीमध्ये किरकोळ कारणांसह कौटुंबिक कारणातून वाद सुरू होते। त्यात चंद्रकांतने दारू पिऊन शिवीगाळ केल्यानं त्यांच्या पत्नीनं रविवारी सकाळी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती। त्यावेळी चंद्रकांत नेहमीच दारू पिऊन त्रास देतो असंही म्हटलं होतं। त्यानंतर चंद्रकांत विरोधात अदाखलपात्र गुन्हाही दाखल करण्यात आला होता। त्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली होती। पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर दोघेही पती पत्नी घरी निघून गेले होते। घरी गेल्यानंतरही त्यांच्यात वाद सुरूच होता। रात्री पुन्हा चंद्रकांतने दारू पिऊन पत्नीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली। तो नेहमीच दारू पिऊन त्रास देत होता। रविवारी दिवसभर पती पत्नीमध्ये वाद सुरू होता। पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करूनही तो पुन्हा दारू पिऊन शिवीगाळ करत असल्यानं माधवी यांचा राग अनावर झाला। रात्री 7च्या सुमारास माधवीने रागाच्या भरात घरातील पहार घेऊन त्याच्या डोक्यात घातली। तो घाव त्याच्या वर्मी बसला, त्यामुळे तो घरातच रक्ताच्या थारोळीत कोसळला। त्यानंतर माधवीने याची माहिती चंद्रकांतच्या भावाला दिली। भाऊ तिथं आल्यानंतर त्यांनी चंद्रकांतला जखमी अवस्थेत सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केलं, मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाला। रात्री उशिरा उत्तरीय तपासणी केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। सांगली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी तासगाव येथे सुमारे 1.5 तास पोलीस संचलन करण्यात आलं। पोलीस अधिकाऱ्यांसह सुमारे 300 पोलीस या संचलनात सहभागी झाले होते। तर मतदारांनी भयमुक्त वातावरणात मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक बनकर, पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांनी केलं। सांगली लोकसभा निवडणूक अत्यंत चुरशीनं होत आहे। या निवडणुकीसाठी मंगळवार मतदान होत आहे। प्रारंभी एकतर्फी होईल असं वाटणारी ही निवडणूक चुरशीची बनली आहे। तर या निवडणुकीचे प्रचाराचं मुख्य केंद्र तासगाव हेच झाल्याचं दिसून आलंय। या निवडणुकीत बड्या नेत्यांच्या झालेल्या जाहीर सभा यामुळे तासगावातील राजकीय वातावरण चांगलंच गरम झालंय। याच पार्श्वभूमीवर रविवारी उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक बनकर यांच्या नेतृत्वाखाली भव्य असं पोलीस संचलन करण्यात आलं। या संचलनात पोलीस व्हॅनसह सुमारे 10 वाहनं तसेच पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांच्यासह 20 सहाय्यक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक, 150 पोलीस कर्मचारी, 100 पोलीस तसेच SRPF 1 तुकडी, CRPF 1 तुकडी असा सुमारे 300 पोलिसांचा फौजफाटा होता।
तालुक्यातील सर्व पाणी योजनांपासून वंचित असलेल्या सावळज भागातील द्राक्ष बागा अडचणीत सापडल्या आहेत. खरड छाटणीनंतर काडी तयार करण्यासाठी टँकरचं विकत पाणी घेणं आवश्यक नसल्यानं सावळज येथील द्राक्ष बागायतदार संदीप मस्के यांनी द्राक्ष बागेवर कुऱ्हाड चालवली आहे. 1 एकर द्राक्ष क्षेत्रावरील माणिकचंद चमन जातीची 1200 झाडं तोडून टाकली आहेत. सावळजसह आसपासच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात द्राक्ष बाग आहेत. अंजनी, नागेवाडी, वडगाव या गावातील शेतकऱ्यांनी म्हैसा योजनेच्या पाण्यावर द्राक्ष बागा जिवंत ठेवल्या आहेत. सावळज गावाचा उत्तर भाग डोंगरसुनी, जरंडी, सिद्धेवाडी व दहिवडी भागातील द्राक्ष बागांना कोणत्याही योजनेतून हक्काचं पाणी मिळत नाही. उन्हाळ्यात भागातील द्राक्ष बागा जगवण्यासाठी टँकर हा एकमेव पर्याय आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांनी टँकरवर लाखो रुपये खर्च करून द्राक्ष बागा जगवल्यात. आता टँकरच्या पाण्याचे दर भडकलेत. 12,000 लिटरच्या एका टँकरसाठी तब्बल 1,500 ते 2,000 रुपये मोजावे लागतात. टँकरसाठी हजारो रुपये खर्च करणं शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर गेलंय. त्यामुळे संदीप मस्के यांनी नुकतीच खरड छाटणी घेतलेली 1 एकर द्राक्षबाग कुऱ्हाडीनं तोडून टाकली आहे. यापूर्वी या भागातील 2 शेतकऱ्यांनी पाणी टंचाईमुळे द्राक्षबागांवर कुऱ्हाड चालवलेली आहे. तीव्र पाणी टंचाईनं द्राक्षबागा उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. सांगली लोकसभा मतदारसंघासाठी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत मतदान होणार आहे. यासाठी सोमवारी सकाळीच विधानसभा मतदारसंघातून 1848 कर्मचाऱ्यांची पथकं मतदान यंत्रांसह अन्य साहित्य घेऊन मतदान केंद्रात गेली आहेत. उपद्रवी आणि 184 मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही तैनात केले आहेत. लोकसभा मतदारसंघात 1848 मतदान केंद्र आहेत. उपद्रवी केंद्रांवर पोलीस आणि महसूल प्रशासनाचा वॉच असणार आहे. आज सकाळी सांगलीतील तरुण भारत स्टेडियममधून ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅट मशीन कर्मचाऱ्यांसह मतदान केंद्रांवर रवाना करण्यात आले. सांगली लोकसभेसाठी 1848 मतदान केंद्रांवर 8,505 कर्मचारी नियुक्त आहेत. ते आज सकाळी विधानसभा मतदारसंघापासून साहित्य घेऊन दुपारी मतदान केंद्रांवर दाखल झाले. लोकसभेसाठी 12 उमेदवार रिंगणात असून 18,03,054 मतदार आहेत. त्यात स्त्रिया 8,73,749 तर पुरुष 9,29,232 मतदार आहेत. दिव्यांगांची संख्या 18,000 आहे. 6,055 सैनिक मतदार आहेत. तृतीयपंथी 76 आहेत. 10% राखीव अंतर धरून बॅलेट युनिट 2,185, सीपीओ 2,284 आणि व्हीव्हीपॅट 2,327 आहेत. टपाली मतपत्रिकेत 6,055 सैनिक तर 12,327 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मतदार यादीत नाव असल्याची खात्री 1,950 क्रमांकावर कोणीही करू शकतंय. मतदान केंद्रात मोबाईलसह अन्य साहित्य वापरावर बंदी राहील. मतदाना दिवशी सार्वजनिक सुट्टी आहे. मतदानाचा टक्का वाढीसाठी प्रयत्न केले जातील. दिव्यांग मतदारांना 100 मीटरच्या आत व्हीलचेअरची सोय केली आहे. दिव्यांगांसह गर्भवती वृद्धांसाठी ही सुविधा उपलब्ध करून दिली. देशामध्ये सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया संपन्न झाली आहे. आता दुसऱ्या टप्प्यातील मतदान येत्या 23 एप्रिल रोजी पार पडणार आहे. या निवडणुकीमध्ये मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करावं यासाठी प्रशासनासह निवडणूक आयोगानं जोरदार कंबर कसलेली आहे. प्रशासनासोबत मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी सांगलीतील हरमन चहा यांनी सुद्धा मोहिमेत सहभाग घेत मतदान करणाऱ्यांना निम्म्या किमतीत चहा मिळणार आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का वाढण्यासाठी प्रशासन आणि निवडणूक आयोगानं वेगवेगळ्या मोहिमा राबवलेल्या आहेत. यापूर्वी झालेल्या निवडणुकीत प्रशासनानं केलेल्या प्रबोधनाला मतदारांमधून अत्यल्प प्रतिसाद मिळालेला आहे. म्हणूनच 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का वाढण्यासाठी निवडणूक आयोगानं विविध उपक्रम हाती घेतलेत. याच मोहिमेत आता सांगलीतील प्रसिद्ध हरमन चहा यांनी सुद्धा सहभागी होत अनोखी ऑफर चहाप्रेमींसाठी आणली आहे. मतदान करून येणाऱ्यांनी हाताच्या बोटावरची शाई दाखवायची आणि 10 रुपयांचा चहा निम्म्या किमतीत 5 रुपयांमध्ये मिळणार आहे. राज्यातील एकूण 13 शाखांमध्ये पूर्ण मतदानादिवशी कितीही वेळा निम्म्या किमतीत चहा दिला जाणार आहे. मात्र त्यासाठी मतदान केल्याची बोटावरची शाही दाखवावी लागणार आहे. त्यामुळे आता मतदान करा आणि चहाचा आस्वाद घ्या. कडेगाव येथे बेकायदेशीर गुटखा, सुगंधी तंबाखू, पान मसाल्याची वाहतूक करणारा टेम्पो जप्त करण्यात आलाय. 54 किलो तंबाखूसह सुमारे 4.5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. अन्न व औषध प्रशासनानं ही कारवाई केली आहे. श्रीराम ट्रेडर्सचे मालक रामेश्वर देवर यास चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलाय. अधिक माहिती अशी की निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंदी असलेल्या गुटख्यासह सुगंधी तंबाखू रोखण्यासाठी सहाय्यक आयुक्त सुकुमार चौगुले यांच्या नेतृत्वाखाली खास पथक तयार करण्यात आलं आहे. कडेगाव येथील श्रीराम ट्रेडर्समध्ये गुटखा वाहतूक करणारा टेम्पो येणार असल्याची माहिती पथकास मिळाली. त्यानुसार छापा टाकण्यात आलाय. तेथे सुगंधी तंबाखू, पान मसाला, 360 तंबाखू, गुटखा असा 54.63 किलोचा मुद्देमाल मिळून आलाय. वाहतूक करणारा टेम्पो जप्त करण्यात आलाय. श्रीराम ट्रेडर्स या नावाने किराणा व्यवसायाचा परवाना आहे. त्यांच्याकडे गुटखा मिळून आल्यानं परवानाही रद्द करण्यात आला.
देवर यांच्यावर कडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. अन्न सुरक्षा अधिकारी SS हाके, नमुना सहाय्यक चंद्रकांत साबळे यांचा कारवाईत सहभाग होता. मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये परीक्षांचा ताण असतो. एकदाच काही परीक्षा झाल्या की विद्यार्थ्यांना सुट्ट्यांची पर्वणी मिळते. मागील काही काळामध्ये विद्यार्थ्यांना सुट्टी म्हणजे पारंपरिक खेळ, निसर्गाची माहिती यासंबंधी पालकांकडून मार्गदर्शन केलं जात होतं. मात्र सध्या मोबाईलच्या जमान्यामध्ये मोबाईल गेम्समध्ये गुरफटलेले असतात. परिणामी विद्यार्थ्यांना नैसर्गिक साधन संपत्तीची माहिती मिळत नाही. तसेच मैदानी खेळ लोप पावत चाललेत. त्यामुळे सांगलीतील स्वयंसिद्ध डान्स स्टुडिओ केअर फाउंडेशनतर्फे TPTP टॉप मज्जा आभाळभर या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. उन्हाळी सुट्ट्या या उपक्रमांतर्गत बालगोपाळांना पाळणा, हॉर्स रायडिंग, रायफल शूटिंग, स्विमिंग, डान्स, हॉट क्रॉप्स याशिवाय नैसर्गिक साधन संपत्तीची माहिती होण्यासाठी आयुर्वेदिक वनस्पती उद्यानामध्ये जाऊन वनस्पतीची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे. यामध्ये तज्ज्ञ प्राध्यापक सोबत नावाजलेले गेस्ट लेक्चर यांच्यासह मुलांना मोबाईल गेम्सपासून दूर करण्यासाठी समुपदेशकांचे विशेष मार्गदर्शन देण्यात येत आहे. आज सांगलीतील आमराईमध्ये या उपक्रमांतर्गत येत असणाऱ्या दुर्मिळ वृक्षांसंबंधी माहिती देण्यात आली आहे. तसेच कचऱ्यापासून कंपोस्ट खत कसं बनतं याचं मार्गदर्शनही देण्यात आलंय. बालचमूंनीही या शिबिरामध्ये सहभागी होत उत्स्फूर्तपणे माहिती घेतलेली आहे.